सातारा न्यूज आज पोहोचले अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांचं घर आपण पाठीमागं पाहतोय. आपण राजकारण्यांची घरं पाहतो, मोठमोठ्या गाड्या असतील, आलिशान गाड्या, मोठमोठे बंगले असतील, याचा आपण पाहतो. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी साईडला आपण बॉडीगार्ड पाहतो. पण आपण अहिल्यानगर मधील या गावात आहोत. हे आपण पाठीमागं बघतोय ते निलेश लंके यांचं घर आहे. एकदम साधं घर आहे. आपण त्यांच्या आई शाकुंतला लंके यांच्याशी आज बातचीत साधणार आहोत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय म्हणतायत त्या. आज दुःख झालं आम्हाला. म्हणजे दादांच हो. किती वेळा भेटलं होतं? दाजीदा 2-3 वेळा घरी आले होते. होय ना. डोळ्यात पाणी आलंय त्यांच्या. म्हणजे आपलं साहेबांचं जवळचं हे हो, जेवायचा माणूस होता एकदम. लय जेवत म्हणून. दादा तेच झालं, तेच आमचे 4 पोरं, आम्ही कुणी जेवण नाही. काय बोलतो? ते बघते जर दास नव्हतं तर रडायच. बरोबर. आज तुम्हीच नाही, संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू हा ते जर आजीदाचं नाव काढत रे रडू येते. म्हणजे एक उजा, म्हणजे आपल्या साहेबांचा उजा हातच होता तो. उजवळ. आता मग तुम्ही कार्यक्रमात आलता, तेव्हा सगळं तिने दादांचं नाव काढत रडायचं. फोटो पण लावलात ना कार्यक्रमात. तिथं फोटो बघितलं तिथं पण आपल्या घरी 2-3 आले असे जवळ, माझ्या मुलासारखे जवळ घेऊन बसले. सगळं विचारपूस सगळं केलं त्यांनी अजित दादा. तुम्हाला काय म्हणायचं ते? नाही, आपलं सगळं विचार करा, मुलं काय करते, तुमची तब्येत बरी आहे का, असं विचार. हाक कशी मारायची? नाही, पण आपलं शेजारी बसले असंच विचार, आता आपण कसं बस असं, मग बरी तब्येत असं तर ह्याच विचारायचं. आता खरं तर आता आम्ही मान देशात आलो इकडं. हा. आणि आता आमच्या डोक्यात होतं की आता खासदारांच्या घरी चाललोय म्हणलो, मोठ्या मोठ्या गाड्या, मोठे मोठे हाय पाय का बंगले असं साहेबांचे. आपले साधे सिंपल माणसं आपण कसं घराच्या बाहेर पे असणार, हा गेट असणार. आपल्याला गल्लीतनं आलो, गल्लीतनं तुमचं घर साधच. सगळे लोकांनी आमच्या घराचे सगळे माणसाचे फोटो काढले. आम्ही सगळं घरी धुणं भांडे सगळं आपल्या घरी असं, म्हणजे पहिले आपलं हाय असू दे आपलं हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घर साधा आहे आणि तुमच्या घराच्या पुढे लोक बंगलो बांधून राहायला लागले. तुम्ही अजून घर बांधलं आपलं कसं लोकांनी ती काही मोकळं कसं सांगितलं साहेबांना बोल, लोकांच्या एवढं मोठं बंगले हे साहेब मला म्हणले आखा माझे, म्हणजे आमचं कुटुंब आखाच म्हणून, म्हणजे आखा तालुका नाही आखा जिल्ह्याचं, म्हणजे आखा म्हणजे ओळखीचं मला. तुम्हाला अरे ज्यांचे मोठे बंगले त्यांच्या दारापुढे 2 चपला सुटारात, आणि आपल्या दारा म्हणजे 2ची चप्पल सुटत, हेच बंगला आहे आपला. त्याच्यानंतर म्हणलं अरे लोकांची मुलं मुंबईला पुण्याला शिकायला आहे. ते मला आपले आम्ही काय मुंबईच्या पुण्यात शाळेत शिकलो, आम्ही इथे मराठी शाळेत शिकलोय ना. म्हणजे असं म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या त्या बंगला आहेत, त्यांच्या घराच्या समोर 2 चपल्या नाही त्या. हा, तुमच्या घरासमोर 2ची चप्पल रोज, चपल्या 2ची चप्पल रोज सुटती. रोज 400-500 माणसं रोज कंट्रोल असते. म्हणजे हाय आपले साधे पण तेच आपलं ते दिवस होता. म्हणजे आपण लय हाय पाय असं लय मोठं बंगले आपलं कोणी विचारलं पण नसतं. है ना. साधेपणा. हा, साधेपणा. फक्त आपलं वाईट कसं आजीदाचं आम्हाला, म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबाला दुःख. सर्वांना वाईट वाटत. अजून सुद्धा विश्वास बसत नाही. आजीदादा, सुप्रताई, परत पवार साहेब, आपले पवार साहेब पण एकच बसले. मी पण त्या शेजारी बसले. आमची नात इथं बसली होती, गुरुजी इथं होते. आपल्या शेजारी आपल्या घरासारखं संबंध त्यांचे आपले. परत आम्ही दिल्लीला गेलो होतो. सुप्रताई, पवार साहेब आपल्या शेजारी फोटो बिटो काढले. म्हणजे आपल्या त्या कुटुंबात आपला पहिला पण जवळ संबंध असल्यासारखे, म्हणजे घरगुती संबंध असल्यासारखे. बरोबर बरोबर बरोबर.
आणि पहिल्यापासून त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं हा घरातला माणूस झाला. घरातला बरं नाही. तुम्हाला काय सांगू, आम्हाला त्या आजीचं एवढं दुःख आलं ना, आम्ही ना पोर म्हणजे आमचं कुटुंब कोणी जेवण नाही. हा. आता पण नाव काढत रडायचं. बरोबर. आता नवीन माणसं आल्यावर असं वाटतं का याला आपलं चांगलं घर असायला पाहिजे? नाही तसं काही वाटत नाही. आता आपल्या वाटतं आपण एवढं आपल्या मुलांनी एवढं कमावलं ना, सिद्धन संपादन हेच आपले मगाशी आम्ही मोठे. तुम्हाला कार्यक्रमात बघत होतो, हा हा लोक तुमच्या पाया पडायचे, त्यांच्या पण पाया पडायचे आणि ते हा त्यांच्या किती पाया वयस्कर माणसं आता आपलं हे वाटलं एवढे वयस्कर माणसं पण ते म्हणत ह्या माऊलीच्या पुढे असं हेरा जाणवलाय, असं देव माणूस जाणवलं, म्हणजे आईचंच भाग्य असं, म्हणजे असं लोक म्हणजे मानण्यात येत ना, त्यामुळे लोकांना वाटतंय जरा पडायचे. बरोबर. तुमच्या पोटी असा माणूस जन्मलाय, तुम्ही जन्म दिला अशा माणसाला, म्हणजे तेव्हा असेल लोकांना. मोठी गोष्ट आहे. हा ते आणि आपलं काय हाय फक्त वडील शिक्षक होते हा आपल्या मराठी शाळेत, म्हणजे आपण काय सांगले करोडपती मोठे नव्हते पहिल्यापासून, आपलं साध्या पद्धतीने पहिलं हाय तेच, आता पण तेच आहे. शिक्षणाचा वारसा पहिल्यापासून घरात. नाही फक्त शिक्षक. हा आहे ना, हा वडील शिक्षक होते. बरोबर. शेत सगळ्यात छोटा आहे, एक मोठा आहे. बर. ते मोठे काय आज करतात? ते आपलं शेतच कामावर आज 100 लग्न आहेत, मग इकडं ते गेला लागणार, इकडं गुरुजी, इकडं ती नेत्याची सगळं मंडळी, कार्यक्रमच. सगळे कार्यक्रम सकाळी 4-5 दहावे करून आले थोडं जेवलं की लगेच लग्न सुरू झाले. हा. ते मोठा मुलगा घडीवर तिथे आला होता, मला सोडत तिथं ते लग्न करायला गेला. हा. गुरुजी सकाळी 2 ठिकाणी 2 दहावे करून आले, मग ते पण लग्नालाच गेले. किती लग्न आहेत? 100 लग्नाची लिस्ट आहे आज. 100 लग्न हा दिसत आहे. आता सगळं काय थोडे लग्न लागते का एवढे, पण एवढ्या लोकांच्या गाठी घ्यायच्या, आणि ते काही नाही का पारनेर तालुक्याच नाही, वेगवेगळ्या तालुक्यात जावं लागतं ना असं. बरोबर बरोबर बरोबर. आता पहिलं एक तालुका होता, आता 5-7 तालुके. हा एवढे 7 तालुके एवढे हँडल करायचे, आणि लोकांना कशी अपेक्षा असते. हो. आणि आपलं कसं आहे, लग्न जर नाही पण त्यांच्या वराती पण जायचं, म्हणजे जायचं त्या माणसाची गाठी घ्यायला, म्हणजे प्रत्येकाच्या दुःखात सुखात जायचंच. बरोबर. घरी वेळ देतात का नाही ते? नाही घरी नाही वेळ कंट्रोल बाहेर. आता ते आजी झाल्यापासून तब्येत पण फार खराब झाली याची, टेन्शन विषय असतं ना, म्हणजे टेन्शन. आजी व्हायलाच नव्हतं पाहिजे, पण आता काय. बरोबर. तुम्ही काय म्हणता त्यांना, खासदार साहेबांना? मी ती पिंट्या म्हणूनच म्हणते अजून पण. काय बोलताय काय? हा मग कधी हाका पिंट्याला बोला, पिंट्याला असं घरात म्हणजे एखादी लय असं तर निलेश म्हणून हाका मारते, तर पिंट्याच म्हणतात. म्हणजे आईला कसं मोठं असं कसं असं लहानच वाटतं ना, म्हणजे जेव्हा आला पिंट्याचं जेवायचं काय असं लय करून येत नाही लवकर, असं काय असलं तर घरी येत. ती तिकडे हापीस आहे, ते वरच असतो हापीस मध्ये. बरोबर. गेला होता निरस म्हणून हाका मारायचे, तर मग करून कधी पिंट्या पण व्हायचं. त्याची वडील घरी आलं, म्हणलं पिंट्या उठला का, पिंट्याने आंघोळ केली का, असं आपलं. आता इथेच जपतो? नाही तिथं वर हापीस आहे ना, खाली किराणा दुकान वर हापीस आहे. बर. तर हा इकडे नाही. किराणा दुकान तुमचं आहे? हा, खाली दुकान आहे, वर हापीस आहे. तुमचं दुकान किराणा दुकान? मोठा नातू दुकान चालू आहे, तो मोठ्या मुलाचा मुलगा. खासदार आहे की तुम्ही? पहिल्यापासून आहे तेच किराणा दुकान, पहिल्यापासून आहे ना. शेती वगैरे? शेती आहे, पण ते आपलं शेती जावाचा मुलगा करतो, मोठ्या जावाचा मुलगा. शेती थोडी आपली 5-6 एकर शेती. म्हणजे असं वाटत नाही आम्हाला आम्ही खासदारांच्या घरी बसलो, कारण इथं कोण आम्हाला पीए नाही, वाचवेल नाही, कोणी आपल्या घराला खातच कोण वाचवेल, याला काही कामगार नाही तुमच्या घरात. आम्ही सगळं घरीच असते, धुणं भांडे सगळं घरातले, जे आले गेले कंटून पाहुणे असेल. तुमच्या पुढे 1-2 आता 1-2 गाडी गेली, परत माझ्या दोघी आम्ही जेवला आताच. तुम्हाला काय म्हणते लाडान ते? मला आका म्हणून ओळखीत सगळे ना, लहान ते भाऊ माझ्याकडे शाळेत होता, मग ते भाऊ मला आका म्हणायचा. मग हे पोरं लहान होते ना, मग ते आका म्हणायचे. मग त्यांच्यामुळे आता मग नेते जर आले ना, आका पान दे रे, आका चहा दे रे, मग तुमच्यासारखेच कार्यकर्ते ते बी आकाच म्हणायला लागले ना, मग असं आका म्हणून ओळखीत. म्हणजे ते आलं मग आका यांना पान दे रे, आका यांना चहा दे रे, मग ते बी आपल्या कार्यकर्त्याला मी आका म्हणायची सवय लागली ना. तुम्हाला पण जा वाटतं का असं कार्यक्रमाला जाता का तुम्ही? काय कुठं आपल्याला जावाचे नातेवाईकाचं असलं कुठं पण दुखाय सुखात. आता आज एक तिथं आलं म्हणलं उद्या अर्नापूरला एक जोडदारची आई वारली, म्हणलं आका तिकडं उद्या भेटायचं, म्हणलं जाईल. हातामुळे नव्हते गेले, तर मला जा उद्या बिद्या जाईल म्हटलं. जाऊ कुणा साडी अडचणी, कोणा दुखा गावातलं कोणाचं काय कुणी वारलं तर ते भेटायला जावंच लागतं. कुठं खूप भांडा बांगड्या कुठं काही चालूच असतं ना, करावंच लागतं गावात बी. तसं लोक कसे नाराज, लवकर फोन जर उचलला लोकांना विचार येतं, लोक फोन जर उचलला नाही, आपण जर काही कामात असलो, धुणं भांडे किंवा काही येऊ सर कट झाला काय, तुम्ही आता फोन पण उचलीत नाही, लोकांना विचार येतं. लोकांना किती केलं सेवा केली तरी नाही का असं होईल. बरोबर. समाजसेवा फक्त. काय वाटतं अजून, जे एक बाकीचे खासदार आमदार बघितले आणि तुम्ही स्वतःच असं विचार केला तर कसं वाटतं? आपलं याचं समाधान वाटतं, हे समाधान.
काय बोलताय ह्याच समाधान आहे. याच समाधानी आहे. हम्म. आपल्या मुलांनी एवढे कमावले, एवढे धन संपादन कवले, काय पैसा याला पैशाला कोण खातो, पहिलं कोण विचारतं. खरंय. एवढे धन संपादन एवढे माणसं का आपण ना फक्त पैसा नाही कमावला, फक्त माणसं कमावले माझ्या मुलांनी. माणसं कमवली. माणसं कमावले म्हणले होते आमच्याकडे सरपंचाला एवढं मोठं त्यांचे बोर्ड लावले, एवढे मोठे बंगले कालच विषय झालाय. याचे नाशिकचे लोक सरपंच? पाहुणे आलते ते ना आमच्या गावात सरपंचाला त्यांचे मोठे मोठे बोर्ड लावले, मोठे मोठे हे त्यांचे मोठे बंगले ते म्हणजे हं. विश्वास वाटतं लोकांना, पण हाय असं प्रत्यक्ष हाय नाही म्हणजे कर. हा आता म्हणजे तुमचं साधं कारण पुढे बंगलं म्हणतात लोक. हा काहीतरी असं. पण आता आपल्याला नाही वाटलं मोठे बंगले होईन, बांगला होईन, हं. पण आपण हेच बंगले आपलं एवढं आपण कमावलं, एवढं आपल्या मुलांनी हेच आपलं नाही का बरोबर. एवढे दुखा सुखात कधी रात्र कधी फोन करा, कोणाचे दुःख नाही असू, लाख लाख 2-2 तर तुमच्याशी बोलून भारी वाटलं. अजून काय सांगायचं माणसांना, म्हणजे आम्ही मानदेशात आलोय, हा ना. पहिल्यांदा तुम्हाला भेटतोय. विश्वास नाही धन्यवाद बसत तुमचे, की. धन्यवाद. आले एवढे भेटलं आमचं घर बघायला आले. कधी आलता का त्या भागात मानदेशात? नाही तिकडे नाही एवढं कधी आली नाही आलं किंवा आता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.